नेले जाईल आणि लेकरू जन्माला आल्यानंतर धोत्रात त्याला कधी गुंडाळलं नाही. लेकरासाठी बाळाचं कोणाचं आईच. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या आईनं स्नान केलं ना, आपल्या आईचे वस्त्र फार पवित्र असतं आपल्यासाठी. मोरीमध्ये स्नान केलं ना आपल्या आईनं, तरी तिची साडी वगैरे अशी पांगलेली असते ना, तर आपण हाताने गोळा करायची, कोपऱ्यात ठेवायची, पण तिला लाथ सुद्धा लागता उपयोगाची नाही. आपल्या आईच्या वस्त्राला लाथ लागू नये कधीच. हे सांभाळा. हे सांगायचं कोणी राहिलं नाही. तुम्हाला गमती छलतीची कीर्तन ऐकायला लागते, हे कोणी सांगायचं? नको तो उपाडा समजला. ही आपली संस्कृती आपल्या लोकांना समजावून सांगता नाही. आईच्या लेकरामध्ये बाळ, फडक्यामध्ये बाळ, म्हणून त्या वासराचं नाव काय पडलं? बाळांत. बाळ किंवा अंत. बाळही वाचवतो आणि बाळाला अंतापासूनही वाचवतो, आईलाही अंतापासून वाचवतो. म्हणून त्या फडक्याचं नाव आहे बाळांत. विठ्ठला विठ्ठला फाटलं काय, तुटलं काय, त्याला बांधलं काय आणि विसरलं काय, पुढे विसरलं काय, फरक असते. त्या फडक्यात भाकरी बांधायची आणि ती भाकर पुढे बांधायची कंबळाला. जर पुढे गाठ नाही बसली दुसरी तर मग कशाला करगुट्या पुढे असायची. तो बांधली का कधी करगुट्या? तू त्या गावात नव्हतं तर तुला काय करायचं? आमचे वाजवी शेपेत असते जाऊ ते बारीक आपल्याला त्यांना काय माहिती भाकरी काय नाही करगुट्याला. आणि त्या करगुट्याला भाकर बांधली आणि गायन माग पळत निघाला तर ते गठुड वर खाली करगुटा पडायचा ढिल्ला. मग तो ढिल्ला राहू नये, भाकरीचे हाल होऊ नये म्हणून इकडून लाकडाची कुणी करगुट्याला, लाकडाची कुणी कुणी फीट गडी नीट निघाला गायन काय पूर्वी असायचं महाराज. आता ठीक आहे, प्रगती पथावर आहोत आपण, प्रगती हळूहळू होत चालली, पण प्रगती चांगलीच करा. विठ्ठला विठ्ठला तिथं गेले रानामध्ये नाना प्रकारचे खेळ खेळले, नाना प्रकारचे खेळ खेळले. आठवली का? एक दोन पडली खाली, ज्याला दोन पडत ज्याला तीन पडत त्याने आधी खेळायचं, ज्याला दोन पडत त्याच्यावर राज्य यायचा, हाय का नाही? मग ती बोलायची अशी खेळणं भारी असायचं त्याला कमी नका समज. आणि शरीराचा व्यायाम विटी दांडू खेळताना, हुतुतू, कबड्डी, आट्यापाट्या, चिपटुतोऱ्या हे खेळ खेळताना शरीराचा व्यायाम व्हायचा. आता सगळे खेळ संपले, सगळे. आता एकच खेळ शिल्लक राहील, अतिशय महत्वाचा. आपला काला झाल्याशिवाय ते खेळाडू इकडे येणार नाही. त्यांचा खेळ चालू असेल. मगाशी सांगितले ते इंदुरीकरासारखं मला नाही देत. ते पापड साठ जाऊ दे बरं आहे ते औषध
खजूर तरी खजूर बिजूर काय तर म्हणतात खजूर खरूज खरूज नाही टाकाच कारण बरी करीत विठ्ठल विठ्ठल नाना प्रकारचे खेळ खेळले दुपार झाली एका गाड्याने घड्याळात बघितलं तो ना बाबा झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या शिदोऱ्या आणि जेव्हा बसते खडकाव खडकी सोडी येल्या मोठा खडकी सोडी येल्या मोठा हो आहे का मोठा नाही मोठा आजीचा दैका लागो मटा आजीचा दैका लागो मटा आज दैका लागो का मला सांगा काला कधी झाला गोकुळात काला कधी झाला दुपारी झाला आपण म्हणतो 11लाच कीर्तन उरकून घ्या काला दुपारचं आहे सगळे सवंगडी रानात गेले नाना प्रकारचे खेळ खेळले दुपार झाली मग गाड्याने घड्याळ बघितलं आणि मग सुंदर एकत्र केल्या आणि मग त्याने काला खालाय विठ्ठला ते सगळे जेवायला बसले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरात आहे चोरून या माये नवनिता नावे तुकाराम महाराज म्हणजे कृष्णा कोणता बोलते रे तू तुकाराम महाराज देवाच्या प्रत्येक अवतारात देवाबरोबर होते जेवढे जेवढे अवतार झाले त्याच्या अंगद होते प्रल्हाद होते नामदेवराय होते चौयुगाचा भक्त नामा कीर्तनी चौयुगाच्या अवतारात आलेले कीर्तनामध्ये उभे तुकोबार आहे असे ते देवाबरोबर असे ते म्हणले देवा माझे आहे तैसे पाय नाही तरी घरात आहे म्हणजे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मत पाया वेगळे तुमच्याशिवाय आम्हाला आधार कोणाचा आहे आता आम्हाला दूर करू नका हाय ते चालून घ्या ज्ञानेश्वरा माऊली कीर्तनाच्या आधीच सांगितलं पुढारी येतील पण टायमात येतील त्यांना रोज एका गावाला भेट द्यावं लागते ह्या गावाला का त्या गावाला का त्या गावाला भेट द्यावं लागते एसटी ते पण आलेले आहेत आता 2 येऊन आहे 4 येऊ आता कोणत्यासाठी थांबायचं नाही आता प्रसादाचा आनंद लुटायचा विठ्ठला कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं की घरून येताना मोकळ्या हाताने यायचं नाही सांगितलं का नाही सांगितलं का नाही सांगितलं का नाही दही दूध तूप लोणी हे 4 पैकी एक पदार्थ घरून येताना घेऊन यायचं आता नाही आल्या घेऊन काय हरकत नाही पण जेवल्याशिवाय जाऊ तरी नका तुम्हाला सांगितलं होतं की पुरुषाने लाया आणायच्या लाई शुद्ध सात्विक स्फटिकासारखी पांढरी शुद्र विकार रहित अंतःकरणाची लाई मोकळ्या मनाची लाई थोडा आत काहीच नाही लाई जोपर्यंत स्वतंत्र आहे तोपर्यंत पवित्र तर लाईला एकदा शेव चिवड्याची संगत लागली का तिची झाली भेळ मागच्या वर्षी सांगितलं होतं बाई तिची झाली भेळ एक जर माझ्या ट्राय करू एक गावात मी म्हणलं एकदा लाईला शेव चिवड्याची संगत लागली का तिची झाली तो म्हणतो चकना मलाच कळाला चकना भाई काय मी त्याला विचारलं चकना भाई काय म्हणला बाबा तो कीर्तनाचा विषय नाही कीर्तन झाल्यावर तुम्हाला सांगतो आता
तुम्ही लाया घेऊन यायचे असतात, तुम्ही दही तूप तुम्ही घेऊन यायचं. दहीहंडी फोडल्याबरोबर वाहतीच्या धारा धार वाहिली पाहिजे. घ्या रे दोहीच्या हातू करा म्हणून तुका म्हणे ठोका नाही, चुकीचं आहे ते. तुका म्हणे टोका, त्यात म्हणजे लक्ष. तुकोबाला म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या, अनेक उणे नेटी का कोणालाही कमी जास्त पडू देणार नाही, सगळ्यांना मी कालासारखा वाटणार आहे. दहीहंडी तुका म्हणे टोकाच्या ऐवजी वाहतीच्या धारा. दहीहंडी फोडल्याबरोबर धार वाहिली पाहिजे. म्हणून या वेळेला या प्रमाणाला जास्त महत्व आहे आणि मी त्याच प्रमाणाला दहीहंडी थोड्याचं काम करणार आहे. पूर्त झालेली शिवा भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी आपण करतो. वेळेचंही बंधन लक्षामध्ये घेतो. आपण सगळे आलात, तुम्हाला धन्यवाद. आता आपली जे बद्दल झाली का काय काय करून निघतील त्यांना आधी पहिल्या पंक्तीला बसवा आणि वाढायचं काम आपण करा. ते कामामध्ये लई तद्रूप झाले असते. अरे श्रवणे कीर्तने झाली ती कावर सणकाधिक धर्माकाशी प्रमाण श्रवण स्वतःचा आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, ज्याच्या पदरामध्ये पडला तो पडला. यशस्वी जीवनाकडे तुमच्या सर्वांची वाटचाल घडून तुम्ही आनंदाचे सम्राट बनव हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमची खंडागळे आदरणीय त्यांची उपस्थित झालेली आहे, वाजगे साहेबांची उपस्थित झालेली आहे. आणि ही दोन्ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची सुज्ञ मंडळी आहे. संप्रदायावर प्रेम करणारे आहेत, संस्कृतीवर प्रेम करणारे आहेत, धर्माचं पालन करणारी मंडळी आहेत. त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आणि आपली सेवा या ठिकाणी थांबवायची. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय आपल्याला हे गदा हे दुसरी बनवून आणायची. मागच्या वर्षी गदा ही आपली Bye.
विठ्ठलेश आता उठावे प्रेम नायक माई नारायण सुरवाडी कपली